बातमी समोर येते। रेडबर्ड एव्हिएशनचं कामकाज निलंबित करण्यात आलेलं आहे। वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेत हे निलंबन करण्यात आलेलं आहे। सर्व विमान प्रशिक्षण केंद्र देखील बंद करण्यात आली आहेत। तपासणी पूर्ण होईपर्यंत ही केंद्र आता बंदच असणार आहेत। 4 दिवसात 2 अपघात झाले आणि हे अपघात झाल्यानंतर आता गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि रेडबर्ड एव्हिएशनचं कामकाज हे निलंबित करण्यात आलं असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, प्राजक्ता, बारामतीमध्ये जे एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी 2 कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विमानाचे प्रशिक्षण दिले जातं। एक आहे कार्व्हर एव्हिएशन आणि दुसरा आहे रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग सेंटर। परंतु गेल्या 4 दिवसांमध्ये 2 वेळा अपघात झाले आणि हे अपघात कशामुळे झाले याची माहिती देखील या रेडबर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना दिली गेली नाही किंवा वरिष्ठांना दिली गेलेली नाही। लागोपाठ 3 दिवसांमध्ये 2 अपघात झाल्यानंतर जे विमानाचे ते नुकसान झाले, परंतु जे त्यामध्ये विमानाचे प्रशिक्षण घेत होते ते सुदैवाने बचावलेले आहेत। आणि हे विमानामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड का होतात, विमान खरंच म्हणजे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करण्याकरता आता जे सिव्हिल एव्हिएशन डायरेक्टर ऑफ फ्लाइंग ट्रेनिंगचे कॅप्टन आहेत अनिल गिल यांनी या सर्व देशभरातील यांचे जे रेडबर्ड कंपनीचे जे प्रशिक्षण परवाना आहे तो तात्पुरता सस्पेंड केलेला आहे। त्यांचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे आणि आता या देशभरातील जे काही रेडबर्ड कंपनीचे विमाने आहेत याची तपासणी करण्यात येणार आहे। हे विमाने सुस्थितीत आहेत का, त्याची काय दोष आहेत याची तपासणी करण्यानंतरच जे डायरेक्टर आहेत अनिल गिल, तपासणी पूर्ण होईपर्यंत ही केंद्र बंदच राहणार असल्याचं कळतंय। जितेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।